नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी नीलम यादव. श्री स्वामी समर्थ. आज आपण आपल्या आयुष्याबद्दल थोडंसं बोलणार आहोत. सगळ्या माणसांच्या म्हणजे देवाकडं तक्रारी असतात की माझ्याच वाट्याला इतके भोग का, माझ्याच नशिबाला इतकी संकट का, मीच काय केले असं कुणाचं वाईट की मला इतकी संकट येत आहेत. मी म्हणजे प्रत्येक वेळेस आपली तक्रारच असते की आपल्याच वाट्याला असे भोग का येतात. पण माणसानं नेहमी विचार केला पाहिजे की आपण तर एक फक्त माणूस आहोत. पण इथं तर देवाच्या वाट्याला सुद्धा भोग संपले नाही. श्रीकृष्ण असू देत, श्रीराम असू देत, कुठलेही देव असू देत, त्यांनाही श्रीकृष्णालाही म्हणजे भोग भोगावे लागलेच. श्रीराम असले तर त्यांना वनवास भोगावा लागलाच का, ते राजपुत्र आहेत किंवा देव आहेत म्हणून त्यांच्या पुढे आलेली संकट कमी झाली किंवा काय. पण माणसाने प्रत्येक वेळेस आपल्या नशिबाला किंवा देवाला दोष देता त्यातून त्यांनी मार्ग काढला पाहिजे की बाबा आपण पण काहीतरी केलं पाहिजे. आपलं नशीब बदलणं हे आपल्या हातात असते. संकट काय सर्वांना येत असतात म्हणून काय आपण जगणं सोडून देतो का? भोग सर्वांच्या नशिबात असतात. पण ते जर आपण बदलायचं असेल तर मात्र आपण आपली विचार करण्याची प्रवृत्ती बदलली पाहिजे. आपण काय करतो, आपण सतत तेच निगेटिव्ह विचार करत असतो. माझं काय आता होणार नाही व्यवस्थित, मी काय करू, माझ्या नशिबात खूप भोग लिहिले देवाने, माझं असं माझं तसं. पण आपण जर पॉझिटिव्ह विचार केला की नाही, हे मी करू शकतो, हे मी बदलू शकतो, मी यातून बाहेर पडू शकतो, तरच तुम्ही या परिस्थितीतून बाहेर पडणार आहात. पण जर का तुम्ही असा विचार करत राहिलात की नाही मला हे जमणारच नाही, तर मात्र तुम्ही कधीच यातून बाहेर पडणार नाहीत. आणि यासाठी तुम्हाला स्वतःच्या मनाची तयारी पण करावी लागेल की आपल्याला हे सगळं जमणार आहे आणि आपण हे सगळं करायचं आहे म्हणून माणसाने कसं आयुष्यात येऊन प्रत्येक गोष्ट निगेटिव्हली न घेता आपल्या आयुष्याकडं पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे. आपलं आयुष्य हे एकदाच मिळतं आपल्याला. त्या आयुष्य आपण भरभरून जगलं पाहिजे. त्या आयुष्यातला आनंद घेतला पाहिजे. आपल्या आयुष्यातला हा जो निघून गेलेला वेळ असतो तो तर आपण परत आणू शकत नाही. पण जो येणारा वेळ आहे तो मात्र बदलायची ताकद आपल्या या मनगटात नक्कीच असते. कारण तेवढा आपण स्वावलंबी बनलंच पाहिजे. आणि आपला इतिहास आपणच बदलायचा आहे आणि आपणच घडवायचा आहे. ना की प्रत्येक वेळेस आपण आपल्या नशिबाला दोष देत बसायचं. आणि हे चुकीचं आहे. त्यामुळे आपण नशिबाला दोष देत न बसण्यापेक्षा, आणि कसं आहे, आपल्याशी कोणी कसंही वागू दे, कोणी कितीही वाईट वागू दे, आपण नेहमी सर्वांशी चांगलंच वागायचं. कारण कोणी नाही बघितलं तर वरचा जो देव आहे तो सगळं बघत असतो. त्याला माहिती आहे ज्याचं ज्याचं कर्म तेच ते त्याचे फळ. म्हणजे जो चांगले कर्म करतो त्याला नेहमी चांगलेच फळ मिळते, भले उशिरा का होईना, पण देव त्याला चांगले फळ देतोच देतो. म्हणून माणसानं नेहमी प्रत्येक आपल्या आयुष्यातला येणारा दिवस आनंदाने मन भरून जगलं पाहिजे. कारण माणसाच्या आयुष्यातला आजचा दिवस गेला तो उद्या येणार नाही. आपण जरी म्हटलं काल मी असं केलं असतं, तसं केलं असतं किंवा काय, तो दिवस आज परत येणार आहे का? नाही ना. मग जशी गेलेला दिवस, गेलेली वेळ परत येऊ शकत नाही, त्याच पद्धतीनं आपण येणारा क्षण तरी आपल्या हातात असतो ना. एक फोटो काढण्यासाठी आपण एखादी स्माईल करतो, तेव्हा आपला फोटो किती छान येतो सांगा बरं. मग जर हेच आयुष्य तुम्ही नेहमी हसत खेळत जगला तर मात्र मग तुमचं आयुष्य किती सुंदर होईल. तुम्ही फक्त विचार करता की आपलं आयुष्य सुंदर व्हायचं असेल किंवा आपला फोटो चांगला यायचा आहे म्हणून आपण हसलो किंवा स्माईल दिली, पण ते तेवढ्यापुरतं मर्यादित ठेवू नका. तुमचं आयुष्य आहे, तुमचं आयुष्य खूप चांगलं आहे आणि त्या आनंदानं जगण्यासाठी तुम्ही नेहमी ते हसत खेळत आणि आनंदात जगा. आणि हेच
तुम्हाला आयुष्यभर पुरेल. श्री स्वामी समर्थ. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा. श्री स्वामी समर्थ.